जळगावातील अंमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरणाचे काम तब्बल 23 वर्षांपासून रखडले होते। प्रकल्प पूर्ण होण्यासाठी अंमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांसह नागरिकांच्या वतीने गेल्या काळात आंदोलने सुद्धा करण्यात आली होती। अखेर मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील तसेच यांच्यासह मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील व खासदार उन्मेष पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून पाडळसरे प्रकल्पाला रुपये 4,890 कोटींची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली असून पाडळसरे धरणाचा केंद्रीय योजनेत समावेश होणार आहे। त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या पाडळसरे धरणाच्या कामाला गती मिळणार आहे। नागपूर येथे राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निम्नतापी प्रकल्प पाडळसरे तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव या प्रकल्पाला रुपये 4,890 कोटी किमतीची चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे। यामुळे केंद्रीय योजनेत या प्रकल्पाचा समावेश झाल्यानंतर धरणाच्या कामाला गती प्राप्त होणार आहे।